कल्याण डोंबिवलीचे ठाकरेंच्या सेनेचे नगरसेवक हे मातोश्रीवर दाखल झालेले आहेत। उद्धव ठाकरे यांच्यासोबत आज पुन्हा बैठक होती आहे। मनसेनं कल्याण डोंबिवलीमध्ये शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा दिलेला आहे आणि आता त्यानंतर पुन्हा एकदा कल्याण डोंबिवलीच्या नगरसेवकांसोबत ठाकरेंच्या नगरसेवकांची चर्चा होती आहे। या बैठकीमध्ये काय नेमकी चर्चा होते ते पाहावं लागेल। कल्याण डोंबिवलीचे नगरसेवक हे मातोश्री इथे दाखल झालेले आहे। उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा एकदा चर्चा होती आहे, कारण मनसेने कल्याण डोंबिवलीमध्ये शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा दिलेला आहे। आता त्यानंतर ठाकरेंचे जे निवडून आलेले नगरसेवक आहे त्यांनी काय भूमिका घ्यावी याबाबत बैठक मातोश्रीवर पार पडती आहे। पुढे बातमी चंद्रपूरमधून आहे। चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि वंचितच्या खेळीमुळे मोठा ट्विस्ट आलाय। या दोन्ही पक्षांच्या पाठिंब्यावर काँग्रेस आणि भाजपचं भविष्य ठरणार आहे। आज चंद्रपूरमधील नगरसेवक उद्धव ठाकरेंची भेट घेऊन पुढील भूमिकेवर चर्चा करणार आहे। चंद्रपुरामध्ये कोणत्याच पक्षाला बहुमत मिळालेलं नाही आहे, त्यामुळे बहुमतासाठी सर्वच पक्षांकडून नगरसेवकांची जुळवाजुळव सुरू आहे। काँग्रेसला 7 नगरसेवकांची गरज आहे, तर भाजपला 11 नगरसेवकांची गरज आहे। अशातच उद्धव ठाकरे काय भूमिका घेणार हे चंद्रपूरच्या महापालिकेतील सत्तेचं गणित ठरवणार। चंद्रपूरहून शिवसेनेचे सर्व विजयी शिलेदार हे आज मातोश्रीवरती उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी आले। चंद्रपूरमध्ये आपण जर बघितलं तर काँग्रेस भाजप या दोघांकडनं एकूणच या संपूर्ण निवडणुकीमध्ये गटबाजी करण्यात आलेली होती। काँग्रेस सोबत जायचं की भाजप सोबत, स्थानिक पातळीवरती काय निर्णय सुरू आहे? स्थानिक पातळीवरचा निर्णय आम्ही सर्वस्वी आमच्या पक्षप्रमुखांवर सोडलेला आहे। आमचे पक्षप्रमुख जो आम्हाला आदेश देतील त्या पद्धतीने आम्ही युतीचा निर्णय घेऊ। महापौर कोणाचा असेल? महापौर हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा आणि वंचित युतीचा असेल। या सगळ्या युती दरम्यान काय नेमक्या मागण्या घेऊन तुम्ही बार्गेनिंग पॉवर तुमची वाढवण्याची तयारी करतायत? एकीकडे भाजप आहे, एकीकडे काँग्रेस आहे, कोणाचा प्रस्ताव जास्त सोयीस्कर वाटतो? आम्हाला कोणाचाही प्रस्ताव सोयीस्कर वाटत नाही। आम्हाला चंद्रपूर शहराचा जो विकास आमच्या नजरेसमोर आमचं जे विजन आहे तो आमच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा आहे आणि त्याच्या हिशोबाने ज्या पक्ष आमच्या सोबत येईल त्याच्या हिशोबाने आम्ही ते काम करू। काँग्रेसमधील 2 गट हे चव्हाट्यावर आलेले आहेत, त्यांच्यातील वाद पुन्हा एकदा समोर आलेले आहेत, त्याकडे कशा पद्धतीने बघताय? आम्ही हेच बघतोय की समोर ताट भरलेलं आहे पण खाता येत नाहीये आणि त्यांच्या अशाच वागण्यामुळे महाराष्ट्रामधली सत्ता गेली आणि ही आता चंद्रपूरमध्ये सत्ता जाण्याचे हे लक्षण आहेत। भाजप सोबत जाण्यासाठी तुम्ही मनाने तयार आहात? हो, आम्ही सर्वस्वी मनाने तयार आहोत। मी जसं सांगितलं जसं की चंद्रपूर शहराच्या विकासासाठी भाजप असो किंवा काँग्रेस असो पक्षप्रमुख जो आदेश देतील तसे आम्ही तयार आहोत। नक्कीच, धन्यवाद आमचे संवाद साधल्याबद्दल। तर उद्धव ठाकरे नेमकी चंद्रपूरची बाबतीत काय निर्णय घेतात, कशा पद्धतीची भूमिका घेतात हे बघणं महत्त्वाचं आहे। एकीकडे काँग्रेसमधील 2 गट समोर आल्यानंतर भाजप, शिवसेना आणि वंचित एकत्रितपणे सरकार स्थापन करून महापौर बसवतात का हे बघणं महत्त्वाचं असेल। ब्रिजेश उमेशसह सुस्मिता भदाणे पाटील, न्यूज 18 मराठी, मुंबई। दरम्यान आता चंद्रपुरामध्ये महापौर कोणाच्या पक्षाचा होणार हे उद्धव ठाकरे यांच्या हातात आहे। पुढची बातमी पुण्यातून आहे। पुण्यामध्ये पुणे पालिका निवडणुकीमध्ये पराभव झाल्यानंतर पुण्यामध्ये राज ठाकरे भाकरी फिरवणार असल्याची माहिती आहे। राज ठाकरे अनेक पदाधिकाऱ्यांना घरचा रस्ता दाखवणार आहे। पुणे महानगरपालिका निवडणुकीमध्ये मनसेचा दारुण पराभव झाला। या पराभवानंतर आता मनसे आत्मचिंतन करणार आहे। पुणे शहरामध्ये पक्षांतर्गत मोठे बदल होणार आहे। राज ठाकरे पुण्यामध्ये नव्या चेहऱ्यांना संधी देणार आहे। याबाबत राज ठाकरे पुण्यातील मनसैनिकांसोबत बैठक घेणार आहे। पुणे मनसेमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता आहे। या संदर्भातली अधिक माहिती जाणून घेऊयात। अभिजित पोते आमचे प्रतिनिधी या संदर्भात अधिक अपडेट देतील। अभिजित, नव्या चेहऱ्यांना संधी देणार असं कळतंय, काय नेमकी घडामोड सुरू आहे पुण्यामध्ये मनसेच्या गोटात? श्रेयस, नुकत्याच ज्या महापालिकेच्या निवडणुका झाल्या ना त्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये ठाकरेंसोबत आणि काँग्रेससोबत अशी युती करत जवळपास 44 जागांवर मनसेचे उमेदवार जे आहेत ते निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते। मनसेनं 44 जागा लढवल्या होत्या। पुण्यात पण मनसेला भोपळा देखील फोडता आला नाही। 0 जागावर मनसेला समाधान मानावं लागलेलं आहे। मनसेचे सपशेल हार या महापालिकेच्या निवडणुकीत झाले। एकेकाळी मनसेचे 29 नगरसेवक 2012 मध्ये निवडून आलेले होते आणि आता पक्षाला एकही नगरसेवक निवडून आणता आला नाही। म्हणून या सगळ्या पराभवाचं आत्मचिंतन मनसे पुण्यात करणार आहे। त्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे स्वतः पुण्यात येणार आहेत। ते कधी पुढच्या आठवड्यापर्यंत राज ठाकरे पुण्यात येतील। बैठक मनसेच्या स्थानिक नेत्यांसोबत राज ठाकरे घेतील, पराभवाचं आत्मचिंतन होईल आणि त्यानंतर अनेक
फेरबदल हा पक्ष संघटनेत पुण्यातल्या पुणे शहर कार्यकारिणीत अनेक बदल करण्याचे संकेत आता राज ठाकरेकडून देण्यात आलेले आहेत. मनसे पुण्यात भाकरी फिरवण्याच्या तयारीत आहे. शहराध्यक्ष असतील किंवा इतर नेते असतील किंवा इतर पदं असतील याबाबत मनसे विचार करू शकतात. राज ठाकरे बैठकीनंतर याबाबत अंतिम निर्णय काय घेतात आणि मनसे खरंच पुण्यात नव्या चेहऱ्यांना संधी देऊन पक्षात अंतर्गत बदल करते का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. निश्चितच आता काय बदल होतो ते पाहावं लागेल. तुर्तास धन्यवाद अभिजित आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. पुढे बातमी बारामतीमधून. बारामतीमधल्या जाहीर सभेमध्ये बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी जोरदार फटकेबाजी केली आहे. यावेळी पदाधिकारी गैरहजर असल्यानं भर सभेतच अजित पवार यांनी फटकारलं. आम्ही सभेसाठी धावपळ करत येतो, मग पदाधिकाऱ्यांना हजर का राहता येत नाही असा संताप त्यांनी व्यक्त केला. यावेळी भाषणादरम्यान मोकाट गुरांचा बंदोबस्त करण्याच्या मागणीवरही त्यांनी आपल्या मिश्किल शैलीमध्ये उत्तर दिलं. मला सांगा दादाराव, तुमच्या तिथं ती बोलतोय एक आणि इथं येऊन सांगतोय तिसरं. रात्री एक दिवसा एक असला अजिबात नाही, ते उघडं पडतं. असं करू नका. त्याच्यामधनं काही तुम्ही मिळवणार नाही का. त्याचं डायरेक्टर पद झालं, त्याच्या बहिणीला नगरसेवक पद झालं की काम संपलं का. कुठं आहे हा आईला चुकून बहिणीला म्हणलं. आता एवढं ह्याच्यात जरा चुकतंय. समजून उमजून घ्या. मला समजून घ्या. अरे पण स्वप्नील कुठे गेला. तिकीट मागताना कसं येतात, तिकीट द्या तिकीट द्या तिकीट द्या. मी मात्र कोणालाही तिकीट दिली तर मी मात्र त्यांची कामं करायची आणि तुम्ही तुमच्या पुरतं बघणार. हे बघा एवढं सगळं सांगायचं. चिठ्ठी आहे, मोडवे गावातील मोकाट गायींचा बंदोबस्त करा. म्हणजे एवढं सगळं सांगितलं तरी राग येणार नाही तर काय येणार. हे चाललंय ना काम. आता मी नासाचं सांगतोय आणि मोकाट जनावरांचं त्याचा सत्कार करू. यांड्र नारळ त्याच्या डोक्यात फोडतो. काय म्हणजे कुठं काय सांगावं. माझी लिंक तुटती त्याच्यात सगळं माझं वाटोळ होते. मी चांगलं माझ्या लोकांना समजून सांगतोय आणि मोकाट जनावर पकडा. माझं स्वप्न होतं छत्रपती कारखान्याचं चेअरमन व्हायचं स्वप्न होतं. त्याच्या आयला ती राहिलं बाजूला आणि माळेगावचंच चेअरमन झालं. छत्रपतीच तर माझं ज्यावेळेस मी बेक्या तुम्ही सगळ्यांनी माझा लग्नाच्या आधी जसं याला लग्नाच्या आधी सभापती केलं तेव्हा लग्नाच्या आधी तुम्ही मला संचालक केलं. त्याच्यामुळे मी संचालक झाल्यामुळं आमचं जुळलं लग्न. डायरेक्टर आहे डायरेक्टर. अरे तेच सांगतोय ना, मी डायरेक्टर झाल्यामुळं त्यांनी आम्हाला स्वीकारलं नाही. कोण स्वीकारलं जे आयला ही कोण आहे.